मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा मागच्या शनिवारचा व्लॉग आहे आणि शनिवारच्या दिवशी काय काय घडलं ते मी सगळं या व्लॉगमध्ये थोड्या प्रमाणात शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. असा माझा हा नॉर्मल डेज असणारा पहिलाच व्लॉग आहे. तर आय होप सो तुम्हाला तो आवडेल आणि तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे खूप छान छान काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर हे रात्री ना मी इडलीचं बॅटर फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि अतिशय छान असं हे फर्मेंट झालं होतं. अक्षरशः थोडं जर मी अजून लेट लक्ष दिलं असतं ना तर हे बॅटर पूर्ण बाहेर आलं असतं, कारण पूर्ण झाकणाला वरती उचललं होतं, इतकं ते फर्मेंट छान झालं होतं. तर ज्यावेळेस असं पुन्हा हलवलं की ते पुन्हा खाली बसतं. आणि आता मी सध्या तरी मला काही हे लगेचच बनवायचं नाही आहेत, कारण अजून झोपलेले होते, कारण सॅटर्डेला त्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे त्यांचा दिवस मात्र निवांत सुरू होतो. माझा मात्र रोजच्यापेक्षा 1 तास फक्त उशिरा सुरू होतो. आणि उठल्यानंतर माझी सगळी सकाळची जी काही फ्रेशनअप वगैरे झाली होती मी, आणि आता मला थोडं ना झाडांचं काम करायचं होतं. पण ते कामांना सुरुवात करण्याच्या आधी म्हटलं एक चला छान असा चहा घेऊयात. आणि चहा घेण्याच्या आधीसुद्धा ना मी माझे ड्रायफ्रूटचा लाडू, गरम पाणी वगैरे हे सगळे करून झालं होतं. मस्तपैकी चहा ठेवला. आणि आज ना दूध घरात नाही आहे हे मी विसरून गेलेले, त्यामुळे आज मला काळा चहा किंवा कोरा चहा प्यावा लागला. पण तोही मला आवडतो. त्याच्यामध्ये अद्रक वगैरे गवती चहा टाकला ना तो सुद्धा अतिशय छान लागतो. तो निवांत असा बसून मी पिऊन घेतला. आणि जसं मी म्हटलं की मला झाडांची कामं करायची, तर मी ना काही दिवसांपूर्वी ना मिशोवरून, म्हणजे त्याच्या आधीसुद्धा एक मी असं पार्सल मागवलं होतं, त्या खूप छान आल्या होत्या. म्हणून पुन्हा एकदा मी मिशोवरून ह्या कुंड्या मागवलेल्या आहेत. आपण नॉर्मली नर्सरीमध्ये विचारलं ना तर त्या खूप महाग होत्या. तर मग मी ह्या 5च्या सेटमध्ये मागवलेल्या आहेत. मला वाटतं 170 का 180मध्ये 5 आलेले आहेत. आणि त्याच्या खाली ना छान अशा या प्लेटसुद्धा आहेत ना, म्हणजे आपण घरामध्ये इंडोर वगैरे प्लांट लावले ना तर त्यासाठी सुद्धा छान आहेत. आणि खूप अगदी स्ट्रॉंग आहेत तर असंही नाही आहे, पण अगदी छान म्हणजे खूपच कमी आहेत किंवा लो क्वालिटीचे आहेत असंही नाही आहे, मीडियम क्वालिटी आहे. आणि सतत काय आपण कुंड्या इकडे तिकडे हलवणार नाही, त्यामुळे छान आहेत. कारण आता मी 2-4 महिने झाल्या त्या आधीच्या ज्या होत्या कुंड्या त्या वापरून बघितल्या, अगदी छान टिकतात त्या, काही त्यांना प्रॉब्लेम होत नाही. आणि त्यांच्या खाली असे छोटे छोटे छिद्रसुद्धा आहेत. जेवढे आपल्याला छिद्र ओपन करायचे आहेत तेवढे आपण ते त्याला ना असं होल करून घेतले की अगदी इझिली ते होल होतात. तर हे सगळ्या कुंड्या म्हणजे जे काही मी ना ॲनिव्हर्सरी होती आमची, त्या ॲनिव्हर्सरीला ना मी काही 4-5 झाडं आणली होती. की म्हटलं चला काहीतरी छान आपल्याला नेहमी झाडांना मी बघेल ना तर मला नेहमी ध्यानात राहील, म्हणून मी तुळस, एक जास्वंदीचं रोप, हे कढीपत्त्याचं, त्याच्यानंतर गुलाबाचं, अशी 4-5 झाडं घेऊन आली होती. पण माझ्याकडे ना कुंड्याच नव्हत्या, त्यामुळे त्यांना काही मला लावणं झालं नाही. त्याच्यामुळे आठवड्याभर मी त्यांना असंच ठेवलं. त्याच्यामुळे ना थोडी सुकलेली आहेत, कारण ना त्या पिशव्यांना छोटी छोटी छिद्र असल्यामुळे ना पाणी लगेचच बाहेर, पाणी आणि माती सगळंच लगेच बाहेर येत होतं. तर असं आता त्याच्यामुळेच मी त्यांना आता ना व्यवस्थित असं कुंड्यांमध्ये मला ट्रान्सफर करायचं आहे. तर ही माझ्याकडे माती आहे, त्याच्यामध्ये कोकोपीट आणि ना माझ्याकडे ना आपल्या शेणखत म्हणजे ओलं नाही आहे, जे वाळलेल्या ज्या गवऱ्या असतात ना त्या माझ्याकडे आहेत. तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून वगैरे घेणार आहे आणि व्यवस्थित असं माती तयार करणार आहे. आणि त्यानंतरच मग मी आपली जी रोपं आहेत ती मी कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करणार आहे. तर ना सुरुवातीला मी ज्यावेळेस ह्या नवीन घरामध्ये आली होती ना तर मला बाल्कनी बघून खूप छान वाटलं होतं, कारण म्हटलं की मला मस्त असे झाडं लावता येतील. कारण आधी आम्ही जिथे राहत होतो ना तिथे अजिबात झाडं लावण्याची काही सोय नव्हती, कारण लावलं ना तर इतकी कबुतरं त्रास द्यायची ना की ती छोटी छोटी रोपं अगदी मरून जायची. त्यामुळे माझी ते इच्छा खूप अधुरी राहिली होती. इथे आल्यानंतर सुरुवातीला ना मी फक्त 2 झाडं आणलेली, की म्हटलं बघूयात, कारण मला फारसा काय एक्सपिरियन्स नव्हता की झाडांची कशी केअर घेतली पाहिजे, कशा पद्धतीचं काय, किती पाणी, हे सगळं काहीच माहीत नव्हतं. म्हणून 2 झाडं आणली, थोडी माहिती गोळा केली आणि थोडं ऑब्झर्वेशनमधून थोडं आता कॉन्फिडन्स आलेला आहे. अगदी 10-15% असं मी म्हणू शकते, कारण अजून खूप काय काय शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मी ती कुंडीतली माती, म्हणजे तो गुलाबाचं झाड होतं ना ते लावायला गेली आणि ना कुंडी छोटी झाली आणि ते मोठं झालं. तर मग त्यामुळे थोडी माती पडली. मला भीती वाटली की ते रोप आता जगेल की नाही, पण ते रोप जगलेलं आहे, छान आहे. तर रेक्टँगल शेपमधल्या सुद्धा ना मी 2 कुंड्या मागवलेल्या आहेत मिशोवरूनच, पण त्या अजून काही रिसीव्ह झालेल्या नाही आहेत. ज्यावेळेस रिसीव्ह होतील त्यावेळेस मी जास्वंदीचं आणि कढीपत्त्याचं सुद्धा रोप लावणार आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कोणकोणती झाडे आहेत. तर तिथे मनी प्लांट होतं, त्यानंतर हे सगळ्यात पहिलं मी जास्वंदीचं झाड आणलं होतं, जे मी तुम्हाला म्हटली की सुरुवातीला मी 2 झाडं आणली होती ना त्यापैकी एक हे झाड होतं. त्यानंतर दुसरं एक जास्वंदीचं झाड आहे जे मी आत्ताच घेतलेलं आहे. आणि आता हे ते मला मोठं दिसतं ना ते मी त्याच्या आधी घेतलेलं एक झाड आहे,
त्यानंतर गुलाबाचा आहे, तिथे लिली आहे, त्याच्यानंतर गवती चहा आहे, कोरफड आहे आणि हे सध्या ना जे पर्पल क्वीन होते आणि पानफुटी असे काही 2-3 कटिंग्स ना मी माझ्या बहिणीकडून आणलेली आहेत. तर त्याला 15 दिवस झालेले आहेत. आता त्यांना लावून झालेले आहेत आणि ते सुद्धा छान ग्रो होत आहेत. ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय. मसाला डोसा मस्त असा मी नाश्त्यामध्ये बनवणार होती, पण हे लवकर न उठल्यामुळे तर कॅन्सल करून आता ब्रंचचा टाईम झालेला आहे आणि आता त्यावेळेस मी बनवायला घेतलं आहे. तर इथे ना मी खोबरं होतं त्याची बाहेरची जी स्किन होती ना ती काढायचा प्रयत्न केला, पण ते काही निघलं नाही कारण खूप हार्ड होतं. मग शेवटी किसणीनेच ते किसून म्हणजे आपलं चकत्या करून घेतलेल्या होत्या आणि त्याची चटणी बनवलेली आहे. आणि आता मसाला डोसासुद्धा माझा रेडी झालेला आहे आणि खरंच सांगते खूप टेस्टी झाला होता. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की अगदी क्रिस्पी हॉटेल स्टाईलमध्ये असा झालेला होता. रंगसुद्धा अगदी सुरेख आला होता. आता जर तुम्हाला याची डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी याचा छान असा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. पण सध्या आता बघूयात आहोंना किती आवडतोय, त्यांची रिॲक्शन काय आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि शनिवारचं रविवारचं असं काहीतरी मस्त वेगळा असा नाश्ता खाण्याची खरंच खूप इच्छा होते. आणि असं जर घरी बनवलेलं असेल तर 2 घास आपण जास्तच खातो. तर चला बघूयात आता हे काय रिप्लाय करतात ते. हे घ्या. खाऊन सांगा कसं झालंय. खायच्या आधीच तुम्ही यांची रिॲक्शन बघितली तर हे जास्त कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत आणि त्यात मी त्यांना शूट करते हे त्यांना माहिती होतं, म्हणूनच ते मुद्दामून असे मला छळण्यासाठी नौटंकी करत होते. आणि असंच आमची ड्रामाबाजी चालू असते आणि प्रत्येकाकडे असे कोणी ना कोणीतरी असतं की ज्यावेळेस आपण त्यांना खूप छान विचारतो की कसं झालं आहे आणि ते मुद्दामून आपल्याला जी रिॲक्शन हवी आहे ती कधीच देत नाहीत, मुद्दामून आपला पचका करत असतात. तर तसंच काहीसं आमच्याकडे सुद्धा परिस्थिती असते. चाललेले आहे 6 आणि आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललोय हो आपण? ओ आपण कुठे चाललोय? ओ अरिजित सिंग, ओ अरिजित सिंग आपण कुठे चाललोय हो? आपण कुठे चाललोय? दिल्लीला. दिल्ली? दिल्लीला? खरं सांगा ना कुठे चाललोय, सांगा बरं कुठे चाललोय? आपल्या घरी मम्मीला भेटायला. आणि किती वाजता जायचं होतं आपल्याला? जायचं होतं 3 वाजता. 3 तास लेट झालेलो आहे आम्ही. किती तास? 3 तास. आता गेलो आपल्याला हा एक काय आहे तो गेलो आपल्यासाठी ओरडा. आणि तो कोणामुळे झालेला आहे 3 तास उशीर? माझ्यामुळे? तुमच्यामुळे झाला, तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. झोपा काढायचं काम कोण करतं? बाय द वे सगळं चेक झालंय का? फायनल डन. लॉक किया जाए. इतकं सुंदर बघा ना आकाश दिसत आहे आणि संध्याकाळचा हा टायमिंग होता. आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच की आम्ही ठाण्याला चाललो होतो. तर यांची मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई ज्या गावी होत्या तर त्या मुंबईला आलेल्या होत्या आणि आमच्याकडे सुद्धा येऊन गेल्या होत्या. पण आम्ही पुन्हा एकदा मागच्या सॅटर्डे संडेला त्या आमच्याकडे आल्या होत्या. आता ह्या सॅटर्डे संडे आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर तिकडे ठाण्याला माझे दीर, माझे जाव आणि माझे अजून एक सासू सासरे तिथे असतात. तर आम्ही तिकडेच चाललेलो. तर आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर खूप मज्जा मस्ती खाणं पिणं सुरू असतं, त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. तर मी जाता तर सहज त्यांना म्हटले की खूप दिवस झाले प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी खाल्लेली नाही आहे. तर म्हटलं चला आपण तिथे जाऊन खाऊयात. म्हणून आम्ही तिथे थोडासा ब्रेक घेतला, खाणं पिणं केलं आणि पुन्हा प्रवासाला निघालो. आणि इतकं सुंदर व्ह्यू होता कारण सूर्य मावळतीचा वेळ झाल्यामुळे आकाशामध्ये इतके सुंदर रंग दिसत होते ना की खरंच बघावं असं वाटलं. आणि हीच मज्जा असते सकाळी आणि संध्याकाळी ना असं बाहेर पडलं ना की आकाश अगदी सुंदर दिसत असतं. तर या सुंदर अशा व्ह्यूसोबत आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबूयात. तर भेटूयात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.